जय शिवराय मित्रांनो, आपण पाली येथे बल्लालेश्वराच्या दर्शनाला नेहमीच जातो। बाप्पाचे दर्शन घेतल्यावर मंदिराच्या मागच्या बाजूस पगडी घालून बसलेल्या डोंगराचा सुळका हा आपल्याला खुणावू लागतो। हाच तो पगडीचा किल्ला। सरसगड या नावाने प्रसिद्ध असलेला हा पगडीचा किल्ला अतिशय सुंदर आहे। चला तर मग सरसगड किल्ला पाहूयात आपल्या गरुडाच्या नजरेतून। पाली या गावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे। पायथ्याच्या पाली गावातून इथे येऊन किल्ला पाहणे 3-4 तासांमध्ये होते। या किल्ल्याच्या पूर्वेला 10 ते 12 किलोमीटर अंतरावर सुधागड हा किल्ला आहे। घनगड, कोरीगड, तैलबैला, खंडाळा घाट, नागफणी, जांभूळपाडा, अंबा नदी, गरम पाण्याची कुंडे असणारे उन्हेरे असा प्रचंड मोठा मुलूक या गडावरून पाहता येतो। किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या पाली गावात प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक बल्लालेश्वराचे भव्य मंदिर आहे। सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावाने ओळखला जाणारा हा गिरिदुर्ग रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामध्ये आहे। सरसगडाच्या एकाच कातळात कोरलेल्या 96 पायऱ्या, मुख्य दक्षिण दरवाजा, दिवडी, खामटाकी यांवरून हा किल्ला सातवाहनांच्या काळात स्थापन करण्यात आल्याचे आपण अनुमान लावू शकतो। इसवी सन 1346 मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर हे किल्ले जिंकून घेतल्यावर निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद हा कोकणात उतरला। त्यावेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सूरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले। नंतर हे किल्ले आदिलशाहीमध्ये गेले। महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदांना सुधागड व सरसगडची सबनिशी दिली। शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागडच्या देखभालीसाठी 5000 होन व सरसगडच्या देखभालीसाठी 2000 होन दिले होते। पुढे भोन संस्थानात या किल्ल्यांची व्यवस्था होती। सरसगडाची देखभाल 1948 सालापर्यंत भोर संस्थानाकडेच होती। त्यानंतर संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली। किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाले आहे। त्यामुळे सध्या तरी हा किल्ला निसर्गाच्या लहरीवरच तग धरून आहे। सरसगड किल्ला हा सरसगड माची व बाले किल्ला या 2 भागात विभागलेला आहे। पाली गावातून डोंगरधारेवरून गडाच्या माचीवर जाताना 2 कातळ कड्यांमध्ये कातळात खोदलेल्या 96 पायऱ्या चढून आपल्याला वर जावे लागते। पायऱ्यांच्या वाटेवर कातळात कोरून ठेवलेले प्रवेशद्वार पाहायला मिळते। प्रवेशद्वारावर कलश कोरलेला आहे। प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस खांब असलेली खोली म्हणजेच देवडी आहे। पायऱ्या संपल्यावर आपला प्रवेश हा दिंडी दरवाजातून माचीत होतो। दिंडी दरवाजा लागूनच तिहेरी तटबंदीची रचना आपल्याला बघायला मिळते। दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे वळावे आणि 15 पायऱ्या वर चढाव्यात म्हणजे तटबंदी दिसते। दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडे गेल्यावर एक मोठा पाण्याचा हौद, त्याचं नाव मोती हौद हा आहे। पुढे तसेच उत्तरेकडे चालत गेल्यावर पाण्याचे एक टाकं व वास्तूंचे काही चौथरे आपल्याला बघायला मिळतात। उत्तर टोकाला एक दगडांनी बांधलेला दरवाजा आहे, त्याला उत्तर दरवाजा म्हणतात। दरवाजाजवळ एक भुयारी मार्गसुद्धा आहे। सध्या हा मार्ग बुजलेला असून तो वापरात नाही। पुढे गडावर जाणारा दुसरा मार्ग इथूनच खाली उतरून जातो।
उजवीकडे कातळात खोदलेल्या गुहा, पाण्याची टाकी असं विस्तीर्ण खोदकाम बघायला मिळतं. परत दरवाजाजवळ येऊन डावीकडे थोडंसं 15 पायऱ्या वर चढून गेलं की बाले किल्ल्याचा पायथा लागतो. बाले किल्ला चढून गेल्यावर समोरच एक मोठा पाण्याचा हौद आहे. येथे 12ही महिने पाणी असते. हौदाच्या बाजूलाच धान्य कोठार, शस्त्रगृह, एक निवासाचे वाडे, आखाडा, कैदखाना हे बांधकामे आहेत. तेथे 10-12 जणांची राहण्याची व्यवस्था सहज होऊ शकते इतकी मस्त जागा या बाले किल्ल्यामध्ये आहे. बाले किल्ल्याच्या माथ्यावर केदारेश्वराचे मंदिर आहे. येथे एक तलावसुद्धा आहे. टेहाळणीसाठी 2 बुरुज आहेत. या बाले किल्ल्यावरून समोरच असणारा 3 कावडीचा डोंगर आपल्याला खुणावत असतो. समोरच उभा असणारा सुधागड, तैलबैला, घनगड, पोरीगड असा प्रदेश दिसतो. वैशाख पौर्णिमेला गडावरील शहापीरचा उरूस असतो. तसेच महाशिवरात्रीला केदारेश्वराला भाविक भक्तांची प्रचंड गर्दी गडावर पाहायला मिळते. अशा प्रकारे मित्रांनो आपण पालीचा सरसगड पाहिला. हा सरसगड तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील वेगवेगळे व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.